नमस्कार, मी निशिका राऊत इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी आज मराठी दिवसाच्या निमित्ताने तुमच्यासमोर मराठी भाषेचा उगम आणि विकास कसा झाला याबद्दल भाषण करणार आहे. मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. ही भाषा आर्यांची मूळ भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी ही भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतांपर्यंत, उत्तरेकडील दमणपासून ते दक्षिणेकडील गोव्यापर्यंत हिचा विस्तार झाला. इसवी सन 500 ते 700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश या टप्प्यातून होत होत मराठी भाषेचे पहिले वाक्य तयार झाले. हे वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिलालेखावर लिहिलेले सापडले. श्री चामुंडेराय करविले असे हे वाक्य आहे. ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज हे सर्वमान्य मराठी आद्य कवी आपल्या साहित्यातून मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. विवेक सिंधू हा पहिला मराठी ग्रंथ आहे. भागवत गीता सर्वसामान्यांना समजावी त्यामुळे ज्ञानेश्वरी व भावार्थ दीपिका या 2 ग्रंथांचे लेखन मराठीत करण्यात आले. ग्रंथकार महिम भट यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे मराठी भाषेतील पहिले पद्यचरित्र ग्रंथ आहे आणि ह्यापासूनच पद्य लेखनाची सुरुवात झाली. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली एक ओळ ती म्हणजे परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरेची रसिके मिळवीन असे स्पष्ट करते की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे. संत एकनाथांनी भागवत या ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. कालाप्रमाणे मराठी भाषेच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीत अनेक बदल झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत राज्य करणाऱ्या निरनिराळ्या सत्ता. कालाप्रमाणे स्थलानुसारही मराठी भाषेत बदल झाले. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार पडत गेले. शिवछत्रपतींच्या काळात फारसी भाषेचा प्रभाव मराठीवर पडताना दिसून येतो. महाराजांच्या आद्यपत्रात मराठीची बदलती शैली दिसून येते. पेशव्यांच्या काळात लिहिल्या गेल्या यातील कथाभाग, अलंकारिकता, अभिजात भाषावैभव यांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. इंग्रजीच्या काळात मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजीच्या साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत लघुकथा, कादंबरी, निबंधलेखन इत्यादी साहित्य प्रकार लिहिले जाऊ लागले. मराठी कवितांना एक नवे वळण देण्याचे कार्य मेंढरेकरांच्या कवितेने केले. अनेक मराठी साहित्यकारांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून प्रत्येक मराठमोळ्याच्या मनामनातून मराठी भाषा जागृत ठेवली आहे. अनेक कलांचे समीक्ष विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मराठीत बदलत चालली आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, तिचे सौंदर्य आणि खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे. आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी.